जय श्रीराम राधे राधे ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಎಲ್ಲರೂ ಚಲೋ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಅನ್ಕೋತೀರಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ನಾನು ಚಲೋ ಇದ್ದೀನಿ ನೋಡ್ರಿ. ಇದು ಪಡಿ ಪೂಜೆ ದಿನ ನೋಡ್ರಿ. ನೈಟು ರಾತ್ರಿ ಪೂಜೆ ಐತ್ರಿ. ಕೀರ್ತನ ಅಂದ್ರೆ ಪಂಡ್ರಪುರ ಮಹಾರಾಜರದು ಕೀರ್ತನ ಭಜನೆ ಐತ್ರಿ. ಅದು ಕೇಳಕ್ಕಂತ ಬಂದೀವಿ. ಬರ್ರಿ ಕೇಳಮತ್ತ ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಾರಂತೇಳಿ ನೋಡಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿರಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण संगीत. तपे विन दैवत, दिधल्या तपाशिवाय देव नाही, तपस्वी म्हणतो. ज्ञानी म्हणतात आमच्याकडे या. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोणी, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तुम्ही ज्ञान मार्गाला या. ज्ञान देव तू कैवल्यम, मोक्ष प्राप्त करून देतो. तीर्थयात्रा करणारे म्हणतात देहाला आलाय ना, देव मिळवायचा, काय करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा करणारे तीर्थयात्रा करा म्हणतात. योग मार्गाची क्रमणा करणारे योगी म्हणतात आमच्या मार्गाने चला, तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होऊन देव प्राप्त करून देतो. याज्ञिक म्हणतात कर्म करणारे यज्ञ करा, म्हणते संसारी जन्मीजे. यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक, मश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. भगवान म्हणतात ज्याला दिव्य असं स्वर्ग सुख भोगायचं आहे त्याने यज्ञ केला पाहिजे. मग असं कोणतं साधन आहे? प्रत्येकानं सांगावं आमच्याकडे या, देव मिळवून देतो. साधकामध्ये गोंधळ निर्माण झाला. तप करावं का यज्ञ करावा, का ज्ञानाकडे जावं, का योगाकडे जावं, कुणाकडे जावं? जो शहाणा आहे तो संताकडे जातो. महत्वाचा शब्द वापरला मी. कोणीही संताकडे जात नाही. शहाणा, जो शहाणा आहे तोच संताकडे येतो. महाराज शहाणा येतो. आता आपल्यातले काही अर्धवट आलेत पण ते संताकडे नाही आलेत. विठाला विठाला. संताची सेवा करण्याकरता सगळ्यात आधी काय लागतं? पहिला आधी शहाणपण लागतं. परमार्थ करायचं कुणाचं काम नाही महाराज. परमार्थ हे काय सोपं आहे? नुसती माळ घातली गंध लावला हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. इथं कुणी गबाळा चालत नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे लागतात महाराज. जातीचे कुणी परमार्थ करू नये. परमार्थामध्ये ज्ञानच लागतं. आधी ज्ञान पाहिजे, मग बाकी पुढचं. तुम्हाला वाचायला येतं का? किती पाठांतर आहे, किती म्हणता येतं, किती वाजवता येतं, किती टाळाटाळा बोलता, हे पुढचं. आधी तुम्ही किती ज्ञान आहे तुम्हाला हे पाहिलं. म्हणून जाणीतेने गुरु भजिजे. कुणी भजिजे नाही, कुणीही भज खाव, भजिजे नाही. विठाला कुणीही भजे खाव. आता एक बोर्ड वाचला मी, ते नाव विसरलो राव. काय नाव त्या भज्याचं? कुठे दुकान काय होतं ते? एवढं तर सांगायचं भज्याचं. आंध्र भजे. वा स्वामी, येतं काय की फिरत फिरत तिकडे विठाला विठाला.
भजीजे सेवा जाणी तेने करीजे, जाणून करावं शहाणा संतांच्या आश्रयाला जातो. जगद्गुरु तुकोबारायला साधक भेटले. महाराज देहाला आलेलो आहे आम्ही, देव मिळवायचा आहे, कोणतं साधन करू? अनेकांनी आपला साधन आपलं मार्ग सांगितलं. आमच्याकडे या, देव मिळवून देतो. यातलं कोणतं साधन केल्यावर देव मिळेल? तुकोबाराय हसले. बाबा ही साधन आहेत, पण साधन आहेत पण म्हटलं की मागच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. पण ह्या साधनाचा आता आणि का पे नाही आता आणि का पे एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे पर्याय नाही. नामचिंतनाला कलियुगामध्ये दुसरा कुठलाच पर्याय नाही. एकच नामचिंतन. शेतकऱ्याला विचारलं शेतामध्ये काय आहे? बाग आहे, गहू आहे, हरभरा आहे, ऊस आहे, पाणी भरपूर आहे. जमीन आमच्याकडे पुष्कळ आहे पण पाणी नाही. मग शेती करताना पाण्याला काही पर्याय? शेती करायला पाण्याला काही पर्याय का? पाण्याला पाणीच पर्याय. तर दुसरा तुम्ही कमी पाण्याची पिकं करू शकता, पण पाणी याला पर्याय काय आहे? शेती करणाऱ्याला पाण्याशिवाय पर्याय काय आहे? तसं कलियुगामध्ये काही करा नाम, काही करा नाम. स्पष्ट सांगतो, पाप्यालाही नाम आणि पुण्यवालालाही नाम. याला काही पर्याय? कलियुगामध्ये पुण्य करणारा नामानच पुण्यवान होईल आणि कलियुगात पाप करणारा पापी नामानच मुक्त होईल. पाप्याला तरण्याकरता नाम आहे आणि पुण्यवानाला आपलं साध्य प्राप्त करून देण्याकरताच नामच आहे. विठाला नामाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. दुसरा कुठलाही पर्याय नाही.
एक नाम चिंतन कलियुगात, बाकी आता दुसरं कराल म्हणाल तर एक तर ती कळत नाही आणि कळत नाही म्हणून घडत नाही. कुठलंही साधन घडण्याकरता आधी काय करावं लागेल? करावं लागेल ना. कळल्याशिवाय कसं घडल महाराज? काहीच कळलं नाही तर घडल कसं? चातुर्मासामध्ये नेहमी सांगतो, पंढरपुरात पुत्र ऐकायला बाया जातात. म्हाताऱ्या बाया वयस्कर काठी टेकीत, एक हातात पिशवी, एका हातात काठी. आजी कुठे? पुथीला आणि पिशवी घेऊन. हो का? नाही म्हणजे पिशवीत काय? कापूस कशाला पोथीला? पुथी ऐकायची, वाटी करायची. बर, वाटी करत करत पुथी ऐकायची. म्हणजे बर काय पुथी? आता कुठला ऐकायला येतोय? जायचं आपलं काय, कानावर 4 शब्द पडले तेवढंच पडले, ऐकायचं वाती वरायची. ऐकली पुथी, वळल्या वाती, कळलं माती. जिंदगी गेली महाराज, काहीच कळलं नाही. काही नाही कळलं म्हणून नाही घडलं. विठाला घडावं लागल. आता या